नमस्कार, जय गुरुदेव। आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याला सर्वात महत्त्वाची एकच गोष्ट आवश्यक आहे आणि ती म्हणजे मनःशांती। ही मनःशांती कुठे मिळेल? प्रत्येकजण आज पैशाच्या मागे धावत आहेत। कोणाला धन हवं आहे, कोणाला संपत्ती, कोणाला अनेक वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे। परंतु हे सर्व शोधत असताना आपण मनःशांती विसरून चाललेलो आहोत। मग ही मनःशांती मिळत असते वेगवेगळ्या देवतेची साधना केल्याने। मग कोणत्या देवतेची साधना केल्यास मनःशांती मिळेल? आपल्याकडे आपल्या आचार्यांनी, ऋषीमुनींनी 10 महाविद्या सांगितलेल्या आहेत आणि या 10 महाविद्यांमध्ये सर्वात महत्त्वाची एक विद्या, जिला नाव दिले श्रीविद्या। अतिशय शांत सौम्य स्वरूपातली जी देवी आहे ललिता त्रिपुर सुंदरी, या ललिता त्रिपुर सुंदरीची विद्या म्हणजेच श्रीविद्या, जिला षोडशी कला असे म्हणतात। आणि ज्याप्रमाणे चंद्राच्या 16 कला आहेत त्याप्रमाणे आपल्या मनाला शांती देणाऱ्या ह्या 16 कलांची उपासना या श्रीविद्येच्या साधनेने, श्रीविद्येच्या श्रीयंत्राच्या उपासनेने आपल्याला मिळत असते। आपल्याकडे आचार्य शंकराचार्य सांगतात ह्या श्रीयंत्राच्या उपासनेने नुसती मनःशांती नाही तर मनुष्याला आर्थिक आणि सर्व समृद्धिकारक हे श्रीयंत्र आहे, त्याची उपासना अवश्य करावी। मुंबई खोपोलीपासून पाली या ठिकाणी 7 किलोमीटर अंतरावर श्री महामेरू साधना केंद्र आपण स्थापन केलेले आहे। या साधना केंद्रामध्ये 154 किलोचे श्रीयंत्र स्थापित आहे। या श्रीयंत्राच्या उपासनेचा लाभ आजपर्यंत अनेक लोकांनी घेतलेला आहे। येणाऱ्या नवरात्रीमध्ये, दिवाळीमध्ये किंवा आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस, ज्यावेळेस आपली मनाची इच्छा होईल त्यावेळेस आपण इथे अवश्य या आणि या ठिकाणी एक थोडासा वेळ घालून या निसर्गरम्य वातावरणामध्ये श्रीयंत्राची, श्रीविद्येची साधना करा। साधना अतिशय सोपी आहेत। या यंत्रासमोर बसावं, आपल्या मनःशांतीसाठी डोळे मिटून शांतरित्याने आपल्याला ज्या देवीचं स्मरण करायचं तिची सेवा करावी, तिची आराधना करावी आणि आपली इच्छित मनःशांती प्राप्त करून घ्यावी। श्रीयंत्राचा, श्रीविद्येचा लाभ सर्वांनी अवश्य घ्यावा। जय गुरुदेव।